एक महत्त्वाची राजकीय घडामोड त्यांनी आपण सुरुवात करूया। आत्ता क्षणाला जर आपण बघितलं तर महत्त्वाची बातमी अशी हाती येते बघा की शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे। अर्थात या चर्चेकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते जे ते आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसमधली चर्चा या अर्थाने महत्त्वाची आहे की आपण जर पाहिलं तर परवापर्यंत उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह होता, पण काल शिवसेनेनं परस्पर अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं। आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि महाविकास आघाडीचा चेहरा किंवा उमेदवार म्हणून हे नाव जाहीर करण्यात आल्यानं याबद्दल काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे ही सगळी नाराजी दूर करण्याकरता आपण जर पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते आता काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आहेत। जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याबरोबर आहे। सुमितकडे आपण जाऊयात। सुमित, चर्चा केली जाते, परवापासूनच्या घडामोडी आपण बघतोय, काँग्रेसचे नेते नाराज आहेत। अशा वेळी जर तसं बघायला गेलं तर कोणत्या मुद्द्याला घेऊन सहमती होऊ शकते, ही नाराजी कशी दूर केली जाईल? गांधी भवनात बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्याला धरून ही चर्चा सकारात्मक होऊ शकते, तर ती चर्चा जी आज चालली आहे त्यानुसार 2 विधान परिषद आणि 1 राज्यसभा या फॉर्म्युल्यावरून रस्सीखेच सुरू आहे आणि ठाकरेंची शिवसेना एका विधान परिषदेसाठी सकारात्मक आहे अशी माहिती समोर आली आहे। पण दबावाचं राजकारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर का आपली व्हॅल्यू वाढवायची असेल तर, आणि त्यासाठीचेच प्रयत्न सध्या काँग्रेसचे दिसतात। कारण याआधी राज्यसभेची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा शरद पवारांना एकमतानं दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आणि आता विधान परिषदेच्या वेळेला आमचं संख्याबळ जास्त आहे त्यामुळे विधान परिषद आम्हाला मिळायला हवी असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं होतं आणि त्याला पाठिंबा देखील दोन्ही पक्षांनी दिला। मात्र उमेदवार जर उद्धव ठाकरे असतील तर, पण उद्धव ठाकरे हे आता उमेदवार नाही आहेत आणि त्यांनी काल म्हणजे शिवसेनेनं काल थेट अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा केली। ही घोषणा आम्हाला विचारात न घेता केलेली आहे असं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ही बैठक आता होतीये। विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंनी सगळी तयारी केली आहे, त्यांनी आज फॉर्म देखील घेतलेला आहे। आता 3 वाजेच्या आत त्यांना फॉर्म भरायचा आहे, पण तत्पूर्वी काँग्रेसनं देखील 3 फॉर्म कालच जाऊन आणले, कारण आम्ही देखील उमेदवार देणार, कारण उद्धव ठाकरे उमेदवार नाही आहेत असं काँग्रेसनं कालही म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची मनधरणी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांचे अगदी जवळचे सगळेच नेते इथे आलेत। स्वतः अंबादास दानवे देखील या बैठकीसाठी गांधी भवनात पोहोचलेत। गेल्या 1.5 तासापासून अधिक काळ ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये 2 विधान परिषद आणि 1 राज्यसभा असा फॉर्म्युला सध्या त्याच्यावर चर्चा सुरू आहे। मात्र ठाकरेंची शिवसेना असं म्हणते की आम्हाला 1 विधान परिषद ठीक आहे, त्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत। त्यामुळे आता लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे, कारण आता 1:30 वाजलेत, 3 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे। पुढच्या 1.5 तासामध्ये जर अर्ज केला नाही तर दोन्ही अर्ज बाद होतील किंवा कोणताही उमेदवार देता येणार नाहीये। दुसऱ्या बाजूला भाजपनं आता निवडणूक बिनविरोध करायचं ठरवलंय, त्यांच्याकडून अधिकचा उमेदवार दिला जात नाहीये महाविकास सत्ताधाऱ्यांकडून। पण दुसऱ्या बाजूला जर का ही निवडणूक विधान परिषदेची निवडणूक जर बिनविरोध करायची असेल तर मग एकच अर्ज महाविकास आघाडीकडून दाखल होणं गरजेचं आहे। जर का 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर निवडणूक होईल आणि त्याचा फटका महाविकास आघाडीतला एकतर ठाकरेंच्या शिवसेनेला होईल किंवा मग दुसऱ्या बाजूला काँग्रेसला बसू शकतो आणि म्हणूनच एक अर्ज जर दाखल करायचा असेल तर त्यासाठी ही बैठक आता होते आणि या बैठकीमध्ये तोडगा काढला जातोय। फक्त आता याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलंय 2 विधान परिषद 1 राज्यसभेवरती सकारात्मक चर्चा होते की आणखी वेगळा काही पर्याय समोर आणला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण मग अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये भविष्यातली काही आश्वासनं म्हणजे येणाऱ्या कालावधीत या निवडणुकीमध्ये आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला सांभाळून घेऊ किंवा तुम्हाला आम्ही हे देऊ करू, याबद्दल देखील आश्वासनं दिल्या जाऊ शकतात का, खास करून उबाटाकडनं? आश्वस्त त्यांना केलं जाऊ शकतं, काँग्रेसला आश्वस्त केलं जाऊ शकतं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। जर का आत्ता आम्हाला तुम्ही पाठिंबा दिलात तर पुढच्या वेळेला तुम्हाला संधी मिळणार आहे असंही होऊ शकतं। पण दुसऱ्या बाजूला तेही तितकंच खरं आहे की आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार जास्त आहेत आणि त्यामुळे संख्याबळ जास्त असताना भविष्यामध्ये पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक म्हणजे स्वतः संजय राऊत त्यांच्या वेळेला निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना एकतर नमतेपणा घ्यावा लागू शकतो किंवा मग पुढची परिषद ही काँग्रेसला द्यावी लागू शकते। पण मात्र या सगळ्यामध्ये दबावतंत्र काँग्रेसकडून तितकंच अवलंबलं जातोय। त्याचं कारण काय, प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला राज्यसभा ही राष्ट्रवादीला दिली गेली कारण शरद पवार स्वतः होते। आता ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की आमचं संख्याबळ अधिक आहे त्यामुळे आम्हाला मिळायला हवंय। मात्र काँग्रेसच्या पारडात्मक नेमकं पडणार काय, कारण पुढच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील आत्तापासूनच दोन्ही पक्षांकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जाते, कारण स्वतः संजय राऊत त्यावेळेला असणार आहेत आणि म्हणून ती मोर्चे बांधणी सुरू असतानाच काँग्रेसच्या पारड्यात काय पडणार आहे तर ती
आत्ताच तजवीज करणं काँग्रेसला फार गरजेची आहे आणि म्हणून आश्वस्त जरी शिवसेनेनं केलं तरीही काँग्रेस समाधानी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यासाठीच काँग्रेस दबावतंत्र वापरते. 1.5 तास उरलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही सगळी तडजोड होणं कठीण होत आहे आणि जर का असंच चालत राहिलं तर मग काँग्रेसला अधिकाधिक भविष्यामध्ये किंवा पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी मिळवायच्या असतील, तजवीज करून ठेवायची असेल तर हीच ती वेळ त्यांच्यासाठी आहे. अगदी सुमित, याबद्दलचा अपडेट घेण्याकरता आम्ही तुझ्याकडे येत राहू. पण आत्ता एक क्षणाची आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी आहे ती आपण पाहतोय ती म्हणजे अशी की एका विधान परिषदेच्या जागेसाठी आता शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसमध्ये चर्चा होताना दिसते. याचं कारण असं आहे की यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे हे जर निवडणूक लढवत असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही असं काँग्रेसने स्पष्ट केलेलं होतं. पण काल अचानक उभाटा गटाकडनं अंबादास दानवे यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलं आणि यावरनं काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी नाराजी व्यक्त करणं देखील साहजिक आहे. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही देऊ केला, अंबादास दानवेनं जर तुम्ही देऊ करताय तर याबद्दल आम्हाला विश्वासात घेण्यात आलं नाही, आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही, मग आम्ही देखील उमेदवार देणार असं कालच काँग्रेसनं आपल्या वतीनं जाहीर केलेलं होतं. आणि जर काँग्रेसच्या वतीने म्हणजे महाविकास आघाडीकडनं जर 2 उमेदवार म्हणजे आणखीन एक उमेदवार जर दिला गेला तर मात्र निवडणूक बिनविरोध होणार नाही. निवडणूक होईल. पण आता असं कळतं की काँग्रेस उमेदवार देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय म्हणजे अखेर उभाटा गटाच्या नेत्यांना चर्चेतनं त्यांच्या शिष्टाईला यश आलंय असं आपण म्हणूयात. कारण विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने आपला उमेदवार दिला असता तर मात्र निवडणूक ही बिनविरोध झाली नसती आणि ही बिनविरोध करण्यासाठी म्हणून काँग्रेसने आपला उमेदवार न देणं हे महत्त्वाचं होतं. याचाच अर्थ या बैठकीमध्ये काँग्रेसला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं काही भविष्यातल्या तरतुदी लक्षात घेऊन किंवा भविष्यातली तरतूद म्हणून महत्त्वाचं आश्वासन जे ते देण्यात आलेलं आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, या ठिकाणी शिवसेना शिंदे गट 3 उमेदवार, महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आलेली होती तो 1 उमेदवार, भाजपचे 5 उमेदवार. म्हणजे ही निवडणूक आणि अर्ज भरण्याकरता आता अवघा 1.5 तास उरलेला आहे आणि या 1.5 तासात त्यांना आपला उमेदवारी अर्ज जो दाखल करायचा आहे. पण यापूर्वीच अंबादास दानवेने आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दाखल केलेला होता. फक्त प्रक्रिया उरलेली होती ती काँग्रेसच्या नेत्यांची बंधनणी करण्याची. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या नेत्यांबरोबर, ज्यामध्ये आपल्याला बंटी पाटील देखील या बैठकीत उपस्थित असल्याचं बघायला मिळालं, त्यांच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे. यामध्ये अनिल देसाई असतील, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर असतील, अंबादास दानवे असतील, हे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि काँग्रेसची बंधनणी करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि आता काँग्रेस आपल्या वतीनं उमेदवार देणार नाही आहे. कारण काँग्रेसने कालपर्यंत एक भूमिका घेतलेली होती की आम्हाला विश्वासात घेण्यात आलं नाही आणि अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करत असताना महाविकास आघाडीचे जर ते उमेदवार आहेत असं जर त्यांच्याकडून वतीनं सांगितलं जातं आहे तर आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही असा एक तक्रारीचा सूर जो आहे तो काल अळवला जात होता. आणि आज जर आपण पाहिलं तर याविषयी काँग्रेसची बंधनणी करण्याकरता शिवसेनाचं एक शिष्टमंडळ जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शिष्टमंडळ ते पोचलं आणि आता काँग्रेस आपला उमेदवार देत नाहीये. याचा अर्थ विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध होतील. पण आता आणखीनच या संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की ती देखील आपण जाणून घेऊयात. ती अशी आहे की काँग्रेसच्या मनात नेहमीच शंका असतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. बघा संजय राऊत काय म्हणतात, प्रादेशिक पक्षांचा हक्क काँग्रेसनं कायम ठेवावा असं देखील संजय राऊतांनी बोलताना नमूद केलंय. काँग्रेसच्या मनात नेहमीच शंका असतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना उभाटानं अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. नाहीतर काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी जी ती कालपर्यंत होती पण आता ते उमेदवार देणार नाही आहेत. पण संजय राऊतांनी काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसच्या मनात नेहमी शंका असतात, काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हक्क डावलू नये, प्रादेशिक पातळीवर मित्रपक्षांशी संघर्ष नको अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे. काँग्रेसची चर्चेतून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली आणि राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेसच्या पाठीशी असल्याचं देखील राऊतांनी सांगितलं. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा हक्क काँग्रेसने डावलू नये असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तसा टोला त्यांनी काँग्रेसला लगावलेला आहे.
हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता. पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसने जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आता शिवसेनेला आहे. मागची निवडणूक राज्यसभेची पवार साहेबांना गेली. पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं विजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या.